नमस्कार, मी गजानन धरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. पहा कोण आहे दोषी, कोण देणार उत्तर. बातमी फक्त मायभूमी न्यूजवर. झोडगागड ग्रामपंचायतमध्ये लूटमार, घरकुलासाठी 8 रुपयाची मागणी अशी गावकरी म्हणतात. पाणी नाही, रेकॉर्ड नाही. टायगर ग्रुपचा पारा चढला. गावाच्या विकासाच्या नावाने फक्त भ्रष्टाचारच. खामगाव तालुक्यात झोडगागड ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहारांचा कळस झाला आहे. घरकुल मंजूर करायला 8 रुपये मागतात. जलजीवन मिशनचे पाईप पडले आहे, पण नळाला थेंबही पाणी नाही. घंट्या गाळ्या गोडाऊनमध्ये सडत आहे आणि 80% टॅक्स लोकांनी भरला तरी रेकॉर्डच गायब. प्रशासन झोपलंय का? वारंवार तक्रारी करूनसुद्धा दखल घेत नाहीत. म्हणून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य साथ या वाघाने 13 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. आता आरपारची लढाई. उपोषणकर्ते म्हणतात चौकशी होईपर्यंत उठणार नाही गावकरी. तुमचं माझं नाव पवन खाबळे आहे. कांदिवरून आम्ही गट ग्रामपंचायत डोक्याबद्दल भ्रष्टाचार झाले त्याच्याबद्दल वारंवार तक्रार करून काही आम्हाला उत्तरं भेटले नाही. त्याच्यामुळे आम्ही तक्रार केलेली आहे. आमच्या ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्येक कामात. त्याची तक्रार केली आम्ही सरांकडं, पण आतापर्यंत तक्रार दिन किती झाले तुम्हाला? लगभग 1 महिना झाला आहे. तीन वेळा तक्रार दिली आहे आणि बुलढाण्याला पण दिलेली आहे. त्याचे अजून काही झालं नाही. कोणकोणती कामं झाली नाही तुमच्या गावात? रोडची कामं झाली नाही, अंगणवाडीची कामं बाकी आहेत झालेच नाही, घंटागाडीचे काम नाही, नाल्याचे काम झाले नाही आणि याचे सगळे बिलं काढलेले आहे. ते बिलं आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि घरकुलचे म्हणजे यांची घरकुल त्याच्या नावावर असं बरंच प्रकारचं भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यामुळे उपोषणाला आम्ही आलेलो आहे. किती गावाचे लोक आलेले आहेत तिथं उपोषणाला? आमच्या गावाचे लोक हां, हे सगळे आमच्या गावाचेच लोक आहेत. सोडगा. हां, जोडगा ग्रामपंचायतमध्ये नागझरी गाव आहे आमचं. त्याच्यात नागझरी. बरोबर.